नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। पुन्हा एकदा मी अगोदर सुरुवातीला सांगतो की आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण का महानगरपालिकेच्या बाबतीतले माझे आता सगळे अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे। कधी तुम्हाला त्याचा उपयोग होईल सांगता येत नाही, तर प्लीज आमचे सगळे व्हिडिओ बघत राहा। आजचा विषय असा आहे की जर एखाद्या अधिकाऱ्याला कुठल्याही नागरिकाला भेटायचं नसेल, पण त्या नागरिकानं सर्व नियम पाळून अगदी त्यांची अपॉइंटमेंट घेतली, असं असून सुद्धा त्या अधिकाऱ्याला त्या नागरिकाला भेटण्याचं टाळता येऊ शकतं का, असं करता येऊ शकतं का, हा आमचा आजचा मुद्दा आहे। मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10। आपले जे अतिरिक्त आयुक्त आहेत, जे ॲडिशनल कमिशनर आहेत, मिस्टर रवींद्र बिनोडे साहेब, तर ह्यांचा माझ्या बाबतीतलाच अनुभव तसा आहे। तर मला फक्त तोच आता त्यांच्या वरिष्ठांना किंवा त्यांना सुद्धा माझा हा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या खुर्चीवर बसल्यानंतर असं करू शकता का। आता याच्यामध्ये मागचे 102 वेळा मी जे अपॉइंटमेंट स्लिप घेतली होती, हा विषय बिलकुल नाही आहे, तो आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आहे। मी साधारणतः ह्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यातच मी नव्यानं बिनोडे साहेबांना भेटायला जात आहे, त्यांची भेट मागत आहे। विषय असा आहे की महानगरपालिकेच्या आवारामध्ये 2 आंदोलनं झाली जी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहेत, आणि ह्या आंदोलनाला परवानगी आहे का, कारण का महानगरपालिकेचंच एक नियमावली मी पाहिली, एक परिपत्रक मी पाहिलेलं आहे, 2022 आहे, जे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की कुणालाही, नागरिकांना तर नाहीच, पण इवन कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आवारामध्ये किंवा कुठल्याही महानगरपालिकेची जी वास्तू आहे त्याच्यामध्ये आंदोलन करायला परवानगी नाही। असे असताना 2 आंदोलनं कशी झाली याचं उत्तर मी मागत आहे। तर त्या संदर्भात मी आयुक्तांकडे गेलो होतो, त्याचे मी तारखा आणि त्याचे मी स्लिप्स तुम्हाला मी टाकत जाणार आहे। तर त्यावेळी आयुक्त नसल्या कारणाने, मी ह्याची बाईटसा केलेली आहे, आयुक्त नसल्या कारणाने आम्हाला ॲडिशनल आयुक्त म्हणजे बिनोडे साहेबांकडं आम्हाला पाठवण्यात आले। त्यावेळी जे काय कुणी होते ते मी माझ्या त्या प्रश्नासहित बिनोडे साहेबांना भेटायला गेलेले असताना, म्हणजे ते 102 वेळचं जे मी म्हणतो ना, त्यानंतरचं प्रथमच ही माझी बिनोडे साहेबांची भेट आहे। म्हणजे आयुक्तांना भेटता आलं नाही म्हणून मग बिनोडे साहेबांना नाईलाजानं असं का होईना, पण ते मला भेटले, खूप छान बोलले, आणि त्यावेळी बोलता बोलता त्यांनी मला सगळं विषय माझा ऐकून घेतला। पण त्याबरोबर त्यांनी मला एक चांगलं सजेशन केलं की जाधव साहेब, तुम्ही जे म्हणताय ना ते आम्हाला एका कागदावर लिहून द्या, असं म्हटल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 तारखेला मी त्यांना सगळं लिहून देऊन त्याची कॉपी मी बऱ्याच डिपार्टमेंटला दिली, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण त्या इथं कॉपीज मी टाकतोय। त्याच्यामध्ये त्यांचं ज्याला इन्वर्ट जे केलेलं आहे त्याच्या तारखा सगळ्या त्याच्यामध्ये आहेत, 20 तारखेच्या सगळ्या तारखा आहेत। तुम्हाला सांगतो, बिनोडे साहेब म्हणजे ॲडिशनल आयुक्त अतिक्रमण यांनाही मी दिलेलं आहे। त्यानंतर खेमनार सरांना त्याचा व्हॉट्सॲप पाठवलेला। खेमनार सरांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्यामध्ये पोहोचलं तरी सुद्धा ते त्याची दखल घेतात। त्यानंतर अतिक्रमणचा विषय असल्या कारणाने, म्हणजे ते जे काय आंदोलन झालं होतं ते अतिक्रमण ह्या विभागाशी संबंधित होतं, दोन्ही आंदोलनं। तर ते मी जगताप साहेबांकडे सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्याचा इन्वर्ट नंबर सहित मी पोचपावती घेतलेली आहे, आणि विटकर साहेबांना सुद्धा मी व्हॉट्सॲपवर पाठवलेलं आहे, आणि ते आयुक्तांना सुद्धा त्याची मी पोचपावती घेऊन त्यांना ते पत्र दिलेलं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 20 तारखेला 20 सप्टेंबर 2023ला मी ते पत्र दिलेलं आहे, पण आज तागायत मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे, ना तोंडी आणि लेखी तर सोडूनच द्या। तर माझा तोच मुद्दा मी तो फॉलोअप करतो आहे। ते फॉलोअप करायला सुद्धा मी बिनोडे साहेबांकडं त्याच्या पुढच्या सोमवारी सुद्धा गेलेलो आहे। हां, आता ह्या आठवड्याचं जर बोलायला गेलं तर बरोबर सोमवारी महात्मा गांधी जयंती होती, त्यामुळे सुट्टी होती। तर सोमवारी जर सुट्टी असेल तर तीच कारवाई पुढच्या दिवशी होत असते, असं होतं। इवन लोकशाही दिन सुद्धा होता, तर त्या दिवशी सुद्धा मी आयुक्तांना लोकशाही दिनाच्या निमित्तानं भेटणार होतो, आणि बिनोडे साहेबांना या पत्राचं फॉलोअपसाठी भेटणार होतो असताना, दोन्हीकडे पत्र दिलेले असताना सुद्धा बिनोडे साहेबांनी दोन्हीकडे मला दुर्लक्ष करून
अगदी शब्दशः टाळले, तर त्याचं सुद्धा आता महानगरपालिकेमध्ये CCTV आहेच, तर याचा पुरावा मी द्यायची गरज नाही, कारण का मी अजूनपर्यंत शूटिंगची परमिशन मिळत नाही तोपर्यंत मी ओपनली शूटिंग करत नाही आहे महानगरपालिकेच्या आवारामध्ये सुद्धा. तो विषय वेगळा आहे. आता परत आपण माझा मुद्दा नीट समजून घ्या. एक एक आपण मुद्दे घेतले ना तर माझा गोंधळ होणार नाही आणि प्रेक्षकांचा सुद्धा म्हणजे तुमचा सुद्धा गोंधळ होणार नाही. तर विषय हा आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या आवारामध्ये आंदोलन घ्यायची परवानगी आहे का वर्किंग डेला? आणि असे 2 आंदोलनं झाले आहेत. ह्या प्रश्नाची मला उत्तर पाहिजे. त्याच्यामध्ये काही सबप्रश्न म्हणजे उपप्रश्नसुद्धा काही आहेत, काही माझ्या शंका आहेत, त्यासुद्धा मी त्या पत्रात दिलेल्या जे तुम्हाला पत्र बघायला मिळेल. तर विषय असा आहे की त्या पत्राचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे. अगदी शेवटी म्हणजे शुक्रवारी बिनोडे साहेबांच्या इकडं स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की 3 ते 5 उपलब्धतेनुसार, आणि ते पूर्ण वेळ उपलब्ध होते तिथं 3 ते 5 ह्याच्यामध्ये कुठलाही नागरिक त्यांना भेटू शकतो. मी सगळ्यात पहिला नागरिक होतो जे मी 3 वाजता किंवा 3च्या जरासं अगोदरच तिथं चिठ्ठी ठेवली होती. विशेष करून बाहेरचे जे काही कर्मचारी आहेत ते याची ग्वाही देतील. विशेष करून त्यांचा पिऊन जो आहे नागेश आहे, संतोष आहे, हे याची ग्वाही देतील. त्यांना सगळे हे गोष्टी माहीत आहेत आणि त्यांना हेही माहिती आहे की त्यांचा अधिकारी कसा मला टाळतो. असं किती जणांना टाळतात मला कल्पना नाही, पण एक नागरिक म्हणून माझा अधिकार आहे की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं व्यक्तिगत माझ्याबद्दलचं काही मत असं नका. मी जर भेट मागतोय तुमचे सगळे नियम पाळून, तर मला का त्यांनी भेटू नये हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला परत त्यांनी टाळलं असताना शेवटी मी त्यांना असंही पत्र दिलेलं आहे. उर्मिला फडतरे ह्या ज्या त्यांच्या PA आहेत, बिनोडे साहेबांच्या ज्या PA आहेत उर्मिला फडतरे मॅडम, त्यांचं सुद्धा ते खूप चांगला सगळ्यांना अगदी हसतमुखानं सगळ्यांना फेस करत असतात. पण त्यांना सुद्धा मी तोंडी विचारायला सांगितलं की मला सरांचं उत्तर मला हवं आहे, आधी तोंडी आणि जमल्यास लेखी, की मला ते का भेटत नाहीत. आणि माझ्या पत्र दिलेलं असताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे लेखी पत्र मी त्यांना दिलेलं असताना त्या पत्राचं लेखीचं सोडा तोंडी उत्तर मला का देत नाहीत याचं त्यांना मी विचारायला सांगितलं. पण त्यांचं ठीक आहे, मी त्यांचंही समजू शकतो, ते म्हणजे एवढे उच्च पदाधिकारी आहेत त्यांना ते प्रश्न विचारू शकत नाहीत. मग मी म्हटलं माझं लेटर तरी पोचवणार का? तर परत मी अगदी क्लिअर मी त्यांना लेटर तिथं लिहून दिलेलं आहे. त्या लेटरची सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत मला दखल घेतलेली नाही आहे त्यांनी. आता मुद्दा असा आहे की या सोमवारी माझा शेवटचा प्रयत्न असणार आहे. सोमवारी आम्हाला आयुक्तांना भेटायचं आहे. ह्या प्रश्नावर मला आयुक्त साहेब आणि दुसरे ॲडिशनल कमिशनर जे आहेत मिस्टर कुणाल खेमनार साहेब यांची उत्तर मला याच्यावर मिळालेलं नाही आहे की अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये आंदोलन करता येतं का नाही, आणि जर करता येत असेल तर त्यांनी त्याची परवानगी घेतली होती का या दोन्ही आंदोलनांची. हा एकच प्रश्न आहे. आणि बिनोडे साहेबांचं जे वागणं आहे ते मला आयुक्तांना विचारायचं, कारण ते त्यांचे हेड आहेत. त्यांना विचारायचं आहे की कुठलाही अधिकारी अगदी तुमच्या सहित आयुक्तसुद्धा जर तुम्ही अपॉइंटमेंट स्लिप जर देत असाल ऑफिशियली मस्टरवर सही करता, अशा वेळी त्या अधिकाऱ्याला काही कारण न देता भेट टाळता येते का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. कारण का जर भेटतच नसतील तर आमचे प्रश्न आणि आमच्यासारख्या इतर नागरिकांचे प्रश्न कसे सॉल्व्ह होणार? आणि इथे मी पत्रकार वगैरे हा विषय नाही, मी स्वतःला पत्रकार असं म्हणत नाही. मी म्हणतो एक नागरिक म्हणून तरी माझा एवढा अधिकार आहे की मी जर अपॉइंटमेंट स्लिप जर दिली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं मला काहीतरी न भेटण्यासाठी काहीतरी कारण मिळावं, असा माझा एक नागरिक म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून, पुण्याचा नागरिक म्हणून, महानगरपालिकेच्या आवारातला एक नागरिक म्हणून पुण्याचा माझा हक्क आहे असं मी मानतो. या प्रश्नाची उत्तरं मला मिळायला हवीत. तुम्ही सुद्धा कॉमेंट करा मला आणि मला सांगा की हे बिनोडे साहेबांचं, विशेष करून मी बिनोडे साहेबांचंच नाव घेतो, बिनोडे साहेबांचं हे वागणं कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा. आणि असं जर करता येतं का? आणि यांना कुणीतरी प्रश्न विचारणार आहे का? माझा खरंच असाही सवाल आहे की बिनोडे साहेब हे काय नवीन पालकमंत्री आहेत का पुण्याचे? त्यांना कुणी विचारणार आहेत का? तर माझा खरंच मावळते जे पालकमंत्री होते चंद्रकांत दादा पाटलांना सुद्धा माझी ही विनंती आहे की कुणीतरी यांना जाब विचारा
किंवा आता नवीन जे आहेत धडाडीचे आपले पालकमंत्री, नवीन पालकमंत्री जे आपल्याला लाभलेले आहेत, अजितदादा पवार साहेब, यांना सुद्धा माझा हा प्रश्न आहे की कुणीतरी ह्या बिनोडे साहेबांना प्रश्न विचारा, अगदी आयुक्तांनी सुद्धा हा विचारावा आणि मला त्याचं उत्तर द्यावं की ते मी सगळे त्यांचे नियम पाळून त्यांना भेटायसाठी वेळ मागत असताना मला का भेटत नाहीत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.